Good morning, all students. See in the topic reproduction in lower and higher animals. Last time we have discussed the male reproductive system. We are discussing about human reproduction. So in human, the male and female, these are the two different males. Male shows male reproductive system and female shows female reproductive system. Now here we are discussing about male reproductive system. Male reproductive system म्हणजे मागच्या पिरियड मध्ये आपण बराचसा भाग पाहिलेला आहे. So that male reproductive system consists of 4 different parts, you know, a pair of testes, number of accessory ducts, accessory glands and external genitalia. म्हणजे या सिस्टीमचे हे 4 मुख्य भाग आहेत. These are the 4 main components. Now see about testes. Already we have discussed about the testes. Testes म्हणजे काय याच्याबद्दल आपण मागच्या पिरियड मध्ये माहिती मिळवलेली आहे. This is the figure showing male reproductive system. A pair of testes, they are present in the lower abdominal cavity. They are oval in shape. Their main function is to produce the male gamete, that is sperm, and male sex hormone testosterone. या गोष्टी आपण त्याच्या बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस, हिस्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर आपण बघितलंय विथ द हेल्प ऑफ लॉन्जिट्युडिनल सेक्शन अँड ट्रान्सवर्स सेक्शन. आता एलएस किंवा टीएस मध्ये आपण बघतो टेस्टिसच्या की त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात आणि सेमिनिफेरस ट्यूब्युल्स मध्ये गॅमेटोजेनेसिस किंवा स्पर्मॅटोजेनेसिस होतं आणि स्पर्म तयार होतात. तो भाग झालेला आहे. आता ॲक्सेसरी डक्ट्स या सिस्टीम मध्ये मदत करणारे ट्यूब्स असतात, डक्ट्स असतात वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं इट इन्क्लूड्स रेटी टेस्टिस, व्हेरी स्मॉल ट्यूब्युल्स, व्हॅसा एफ्रन्सिया, एपिडिडॅमिस, व्हॅसा डेफ्रन्सिया, इजॅक्युलेटरी डक्ट and urethra. These are number of ducts. हे पण आपण बघितलं याच्यामध्ये. तर इथं आता काय एपिडिडॅमिस, it is highly coiled tube that is divided into head, middle body and tail. Then vasa deferentia हे 2 डक्ट असतात एपिडिडॅमिस पासून निघालेले आणि ते इजॅक्युलेटरी डक्ट थ्रू युरेथ्राला येऊन मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये युरेथ्रा, युरिनरी ब्लॅडर पासून निघालेली ही जी लॉंग ट्यूब आहे याला युरेथ्रा म्हणतात. सो दिस युरेथ्रा कॅरीज द युरिन एज वेल एज स्पर्म्स और सेमिनल फ्लुइड. युरिन आणि सेमिनल फ्लुइड वाहून येण्याचं काम हा युरेथ्रा करतो. इट इज नोन एज युरिनोजेनाइटल डक्ट. त्याला युरिनोजेनाइटल डक्ट असेही म्हणतात. इन मेन द युरेथ्रा इज लॉंग असतो. ठीक आहे, हा भाग लक्षात आला. आता इथे जरा बघा ग्लँड्स, थोडं ओझरत आपण बघितलेलं आहे तरी सुद्धा थोडंसं डिटेल मध्ये कोणकोणत्या ग्रंथी या सिस्टीम्स मध्ये असतात. सो द ॲक्सेसरी ग्लँड्स, देयर आर 3 टाइप्स ऑफ ॲक्सेसरी ग्लँड्स इन दिस सिस्टीम. त्याच्यामध्ये आपण बघतो सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड. लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन दीज ग्लँड्स, कारण हा वेगळा मुद्दा होऊ शकतो. संपूर्ण हा पॉइंट खूप लेंथी आहे, याच्यावर सगळ्यावरती कधी प्रश्न मोठा पडू शकत नाही. पूर्वीच्या क्वेश्चन पेपर मध्ये 7 मार्काचे प्रश्न असायचे, त्याच्यात हा मोठा प्रश्न पडायचा. आता आपली जास्तीत जास्त 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न असतो, लेंथी आहे. त्याच्यामुळे आपण आता ग्लँड्स वरती बघा. सो देयर आर 3 टाइप्स ऑफ ग्लँड्स. सेमिनल व्हेसिकल हे आपण बघितलं. याच्यामध्ये ए पेअर ऑफ ग्लँड्स प्रेझेंट ऑन द posterior or posterolateral side of the urinary bladder. urinary bladder च्या posterior किंवा lateral side ला 2 seminal vesicles असतात. त्याच्यामध्ये एक secretes alkaline seminal fluid. याच्यामधनं एक अल्कली फ्लुइड तयार होतो, alkaline seminal fluid तयार होतो. that contains fructose, fibrinogen and prostaglandins. याच्यातनं जो एक द्रव तयार होतो त्याच्यामध्ये फ्रुक्टोज, फायब्रिनोजिन
आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन हे 3 घटक असतात. and it forms 60% of the total volume of seminal fluid. कळतंय? याच्यातनं जो अल्कलाइन द्रव तयार होतो तो एकूण सेमिनल फ्लुइडच्या 60% त्याचं व्हॉल्यूम असतं आणि याच्यामध्ये 3 घटक असतात. एक तर फ्रुक्टोज. आता फ्रुक्टोजचं फंक्शन काय? इट प्रोव्हाइड्स एनर्जी फॉर द मूवमेंट ऑफ स्पर्म. स्पर्मच्या हालचालीसाठी ऊर्जा पुरवण्याचं काम फ्रुक्टोज करतं. फायब्रिनोजेन, it helps in clotting of the seminal fluid. आणि prostaglandins, it is important for movement of the sperm. It is involved in reverse peristalsis. ठीक आहे. दुसरा prostate gland. It is a large single gland which is present below the urinary bladder किंवा त्याच्या खाली अंडर त्याच्या खालच्या बाजूला एक मोठी सिंगल ग्लँड असते दॅट कन्सिस्ट ऑफ 20 to 30 लोब्स. त्याच्यामध्ये छोटे छोटे भाग असतात त्यांना लोब्स म्हणतात. आता हे काय करतो? इट सिक्रेट्स मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ऍसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड. ह्याच्यातून सुद्धा एक साधारण मिल्की व्हाईट पांढऱ्या रंगाचा स्लाइटली ऍसिडिक अशा प्रकारचा द्रव तयार होतो त्याला प्रोस्टॅटिक फ्लुइड असं म्हणतात. अँड इट फॉर्म्स 30% ऑफ व्हॉल्यूम ऑफ सीमेन. हे एकूण जे सीमेन तयार होतं त्याचा 30% भाग ही प्रोस्टेट ग्रंथी तयार करते. आता या प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये काय असतं? इट कंटेन सिट्रिक ऍसिड, ऍसिड फॉस्फेटेजेस अँड व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाइम्स. प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये हे वेगवेगळे कंपोनेंट्स असतात. and here that acid phosphatase it protect the sperms from acidic environment of the vagina. याचं फंक्शन काय? याच्यात ऍसिड फॉस्फेटेज हे जे कंटेंट आहे याच्यामुळे काय होतं? हे स्पर्मचं ऍसिडिक कंटेंट पासून संरक्षण करतं. हे लक्षात आलं? ऍसिड फॉस्फेटेज प्रोटेक्ट द स्पर्म्स फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ vagina after the copulation. Okay, this is prostate gland. आता थर्ड काउपर्स ग्लँड और बल्बोयुरेथ्रल ग्लँड. तिसरी ग्रंथी आहे काउपर्स ग्लँड. सो इट इज स्मॉल पी साइज्ड. ही छोटी असते, पी साइज्ड, पेयर्ड दोन असतात, प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा. छोटी, इट इज स्मॉल पी साइज्ड, पेयर्ड, present on either side of the urethra. याच्यातून काय तयार होते? इट सिक्रेट्स अल्कलाइन विस्कस म्युकस लाइक सबस्टन्स और फ्लुइड. याच्यातनं पण एक चिकट असा अल्कलाइन स्त्राव तयार होतो and it acts as the lubricant during the copulation. लुब्रिकंटचं काम हा द्रव करत असतो. So these are the 3 accessory glands. या 3 महत्त्वाच्या ग्रंथी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता बघा सीमेन म्हणजे काय? सीमेन वीर्य किंवा सेमिनल फ्लुइड. इट इज द विस्कस अल्कलाइन मिल्की फ्लुइड दॅट इज फॉर्म्ड फ्रॉम 3 ग्लँड्स. या ज्या 3 प्रकारच्या ग्रंथी आहेत ह्याच्यातनं तयार होणारे जे विस्कस दाट अल्कलाइन अशा प्रकारचं मिल्की फ्लुइड असतं त्याला सीमेन म्हणतात. The pH of semen is no doubt alkaline, that is 7.2 to 7.7. 7.2 पासून 7.7 पर्यंत या सीमेनचा pH असतो. So here generally or normally 2.5 to 4 ml of semen is produced during single ejaculation. एका ejaculation मध्ये साधारणपणे 2.5 ते 4 ml एवढं सेमेन तयार होतं and it contains 400 ml of 400 million sperms. एका ejaculation मध्ये साधारण 400 400 million sperms असतात. Okay, so this is about the glands and the semen. Now after the last point, external genitalia. बाह्य अवयव म्हणूया आपण एक्सटर्नल genitalia. So there are 2 external genital organs, penis and scrotum. Now what is here penis? It is a male
copulatory organ. It is the male copulatory organ. It is cylindrical, muscular, contains 3 bundles of tissues. It is the cylindrical muscular organ. It contains 3 bundles of tissues, 3 bundles of erectile tissues. The 2 posterolateral, that is known as corpora cavernosa. ह्या ठिकाणी ह्या ज्या टिश्यूज आहेत पोस्टेरोलॅटरल म्हणजे बाजूला, त्याला कॉर्पोरा कॅव्हर्नोसा असं म्हणतात. अँड सिंगल मेडियम, दॅट इज नोन एज कॉर्पस स्पॉन्जिओसम. कळते काय? याच्या पेनिस मध्ये बाह्य बाजूला, लॅटरल बाजूला ज्या इरेक्टाइल टिश्यूज आहेत त्याला कॉर्पोरा कॅव्हर्नोसा म्हणतात आणि मध्यभागी इथं मेडियनला जे आहे त्याला कॉर्पस स्पॉन्जिओसम असं म्हणतात. Through that corpus spongiosum urethra passes. त्याच्यातून urethra जात असतो. Now here at the tip there is a swollen tip known as glans penis. पेनिसच्या वरच्या बाजूला टोकाला फुगीर भाग असतो त्याला ग्लॅन्स असं म्हणतात, which is covered by a fold of skin that is known as prepuce. Okay. So this is about the penis. And second last portion, scrotum. Scrotum म्हणजे काय? It is a loose pouch of skin behind the penis. पेनिसच्या बाजूला लूज पाउच ऑफ स्किन असतात त्याला स्क्रोटम असं म्हणतात. Like this. Scrotum, it is divided into right and left compartment. त्याची राइट आणि लेफ्ट बाजू असतात. दे आर डिवाइडेड बाय ए सेप्टम ऑफ मेड अप ऑफ ट्युनिका डार्टोस, ए टाइप ऑफ स्मूथ मसल्स. म्हणजे हे राइट स्क्रोटम आहे, हे लेफ्ट स्क्रोटम आहे, त्याच्या मधोमध्ये एक पार्टिशन असतं दॅट इज मेड अप ऑफ द स्मूथ मसल्स नोन एज ट्युनिका डार्टोस. द स्क्रोटम it maintains a slightly lower temperature than the body. Scrotum मधलं तापमान साधारण 2 ते 3 डिग्री एवढं कमी असतं. That needs for the development of the sperms. So this is overall review of the male reproductive system. ठीक आहे, एकदा नीट वाचा, फिगर काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातले मेन मुद्दे तुम्ही शॉर्ट नोट त्याचे काढायचे आहेत. नेक्स्ट टाइम we'll see the female reproductive system. Okay, thank you.